विकासाच्या नावाखाली जमिनी गेली, स्वप्न हिरावलं आणि आता रोजगाराचं दिलेलं आश्वासन वाऱ्यावर. शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीच्या वेळी स्थानिकांना रोजगार देऊ असं लेखी आश्वासन देणाऱ्या विमानतळ प्रशासनाच्या शब्दभंगाविरोधात काकडी गावातील प्रकल्पग्रस्त युवक आणि ग्रामस्थांनी आजपासून विमानतळ प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला आहे. आमच्या हक्काची नोकरी, आमच्या हक्काची नोकरी, आमच्या हक्काची नोकरी, आमच्या हक्काची नोकरी, आमच्या हक्काची नोकरी द्या, नोकरी द्या, नोकरी द्या, नोकरी द्या, नोकरी द्या, नोकरी द्या. शिर्डी विमानतळाची उभारणी करताना महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी MADC मार्फत प्रकल्पग्रस्त तरुणांना दिल्ली आणि कोलकाता येथे फायर फायटिंग ट्रेनिंग देण्यात आली होती. त्यावेळी प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला नोकरीत सामावून घेतलं जाईल असं लेखी आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र प्रशिक्षण पूर्ण करूनही या तरुणांना नोकरीपासून दूर ठेवण्यात आलं आहे आणि याच मागणीसाठी काकडी ग्रामस्थ आणि प्रशिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांनी आपल्या न्याय हक्कासाठी आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला आहे. नोकरी आमच्या हक्काची, नाही अधिकाऱ्याच्या बापाची अशा जोरदार घोषणाबाजी करत तीव्र संताप या तरुणांनी व्यक्त केला आहे. या अन्यायाविरोधात ग्रामस्थांनी शांततेच्या मार्गाने पण ठाम भूमिका घेत उपोषणाला सुरुवात केली आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहील असा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे. फायर फायटिंग ट्रेनिंग पूर्ण केलेल्या प्रकल्पग्रस्त तरुणांची नियुक्ती थेट MADC मार्फत करण्यात यावी, ठेकेदाराच्या माध्यमातून नव्हे अशी मागणी या उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली आहे. तर प्रकल्पग्रस्त मुलांना नोकरीपासून वंचित ठेवणाऱ्या आणि आश्वासन भंग करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी उपोषणकर्ते यांनी उपोषण सुरू केलं आहे. जर प्रशासनाने लवकरात लवकर तोडगा काढला नाही तर उपोषणकर्त्यांनी गुरेढोरे आणि परिवारातील सर्व सदस्यांसमवेत विमानतळ या ठिकाणी याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचं उपोषण करण्यात येईल असा इशारा व्यक्त केला आहे. नोकरी आमच्या हक्काची, नाही अधिकाऱ्याच्या बापाची. खूप मोठी फसवणूक आज आमच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची व शेतकऱ्यांच्या मुलांची या ठिकाणी झालेली आहे. आमच्या दोन प्रमुख मागण्यांसाठी आज आम्ही एअरपोर्टच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बसलेलो आहे. त्याचं कारण असं का 21 जागा या ठिकाणी फायरच्या निघालेल्या आहे आणि 3-4 वर्षापूर्वी साधारणतः आमच्याकडे तत्कालीन MD साहेबाचं लेटर आहे. आम्हाला त्या टायमाला सांगितलं गेलं, एक तर एअरपोर्ट झाले त्या टायमाला सांगितलं गेलं जमिनी द्या, आम्ही तुमच्या मुलांना एअरपोर्टला कायम नोकरीला घेऊ. ठीक आहे, आम्ही जमिनी दिल्या कवडीमोल भावामध्ये आणि एअरपोर्ट तयार झालं. त्याच्यानंतर आम्हाला फसवणूक झाली. त्या टायमाला आम्ही शांत बसलो. त्याच्यानंतर MD साहेबाकडे आम्ही गेलो. त्यांनी तुमच्या मुलांना विविध कोर्स करा, जसा फायरचा एक कोर्स आहे तो करा. दिल्लीला आणि कलकत्त्याला त्याची कोर्स होतो. 3-3, 4-4 लाख रुपये त्या कोर्सची अक्षरशः किंमत आहे. तुम्ही तो कोर्स करा. आमच्या इथं फायरच्या जागा निघल्या का आम्ही तुम्हाला तिथं प्राधान्य देऊ, पहिलं प्राधान्य सामावून घेऊ. आम्ही म्हणलं ठीक आहे. आमच्याकडे त्या MD साहेबांचं लेटर आहे, आम्ही प्रकल्पग्रस्त आहे आणि इथं सगळे 10 जण बसलेले. आम्हाला लेटर दिलं 4 वर्षापूर्वी. हे मुलं दिल्ली आणि कलकत्त्याला लाखो रुपये खर्च करून प्रकल्पग्रस्त, एक तर भूमिहीन झालेले, सगळे जमिनी गेलेले आहे, काहीच नाही हातात शिल्लक राहिलेलं. आणि त्यातली त्यात टिकून ते ट्रेनिंग करून आले. ट्रेनिंग केल्यानंतर महाराष्ट्रात आणि भारतात विविध एअरपोर्टला ते त्या ठिकाणी आज हे आमचे प्रकल्पग्रस्त म्हणजे मुलं आता हे उपोषणाला बसले, हे विविध एअरपोर्टला काम करतायत 3-3, 4-4 वर्षापासून. आणि आज जर साईबाबांच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी 21 जागा आमच्या या ठिकाणी निघालेल्या आहे. पण त्यांनी इतका मुद्दा म्हणून हाटीवादपणा केलेला आहे, आमची इतकी मोठी फसवणूक केली का आम्हाला त्या टायमाला सांगितलं तुम्हाला MADC मध्ये घेऊ आणि आता थर्ड पार्टी टेंडर काढलं साहेब यांनी आणि ऐन दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये काढलं आणि त्याची 27 क्लोजिंग डेट होती, क्लोज पण केलं त्यांनी. म्हणजे पद्धतशीरपणे ह्या MADCचा अनधिकृत कारभार चालू आहे.
माझी तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे का या ठिकाणी आज आम्ही बसलेलो आहे, अख्खा गाव येणार होती, आम्ही शांततेचं आव्हान केलेलं आहे गावाला. नाही तर उद्या परवापासून तुम्ही बघा, आम्ही सगळे गोरढोर जनावर वगैरे घेऊन येणार. मग एअरपोर्ट बंद झालं तरी चालन, पण हे आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट आहे, इथं साई भक्त देशभरातून येतात. चुकीचा मेसेज आपल्या साई भक्तांना नको जायला, आणि म्हणून आम्ही भक्तांचा विचार करतो. याचा गैरफायदा एमएडीसीना आणि महाराष्ट्र सरकारनं घेऊ नये. आमची तुमच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की आजच्या तत्काल उद्या परवापासून खूप मोठा उद्रेक तुमच्या माध्यमातून सरकारला बघायला भेटेल. तर तुमच्या माध्यमातून माझी सरकारला दोनच आमच्या प्रमुख मागण्या आहे साहेब, का हे जे थर्ड पार्टी टेंडर काढलं तुम्ही हे तत्काल रद्द करा, आणि एमएडीसी मार्फत जे जागा निघलेले 21 त्याच्यातून आमच्या 10 मुलांना पहिलं प्राधान्य द्यावा. हे आमच्या 2 मागण्या आहे. त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे. जालिंदर सोनवणे या ठिकाणी आम्ही सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची मुलं आमचे मागणी आहे की एअरपोर्टने जे थर्ड पार्टी टेंडर काढलंय त्या टेंडरमध्ये न घेता आम्हाला एमआयडीसी पेरोलवर घेण्यात यावा. ही सगळी प्रोसेस एमआयडीसीनेच केलेली आहे. आम्हाला ट्रेनिंगला पाठवलं, ट्रेनिंगच्या आल्यानंतर आम्हाला जॉब देण्याचं बी आश्वासन दिलं. वेळोवेळी आम्ही पत्रव्यवहार केला, त्यांच्याशी बोलणं केलं, पण आम्हाला कोणतंही कायदेशीर उत्तर भेटलं नाही. आणि त्याच्यानंतर 1-2 वर्षांनी आता भरती काढताय तर ते टेंडर पद्धतीमध्ये काढताय. आता जी पण भरती निघेल ती आम्ही एमआयडीसीच्या पेरोल भरती करावी यासाठी आम्ही बसलेलो आहे. आणि जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणावर ठाम आहे. आम्ही सर्व 10 जण आहे, कोणी कोलकाता कोणी दिल्ली या ठिकाणी फायर ट्रेनिंग कंप्लीट केलेली आहे. आणि मध्यंतरी अधिकारी बोलले होते आता इथं वॅकन्सी नाही तर तुम्ही एक्सपिरियन्स घ्या. त्यासाठी आम्ही बाहेरच्या विमानतळावर पण एक्सपिरियन्स घेतलाय. आमच्या जवळ आता एक्सपिरियन्स पण आहे सगळ्यांसोबत, आणि जी क्वालिफाईड लागते ती पण आहे. आमची महत्वाची मागणी हीच असेल की आम्हाला कोणत्याही ठेकेदार पद्धतीवर कामाला न घेता एमआयडीसीच्या पेरोलवरच घेण्यात यावे, हीच आमची ठामपणे मागणी आहे. हो, आम्ही इथे बसलेले सगळेच प्रकल्पग्रस्त आहे, आणि माझी वैयक्तिक स्वतःची 1.5 एकर जमीन एअरपोर्टसाठी गेली आहे. त्यावेळी आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं की तुम्हाला जमिनीच्या बदल्यामध्ये तुम्हाला मोबदला म्हणून रोजगार बी देण्यात येईल. पण इथं कोणत्याच प्रकारचा एक 20 ते 25 मुलांना फक्त रोजगार भेटलेला आहे, बाकी कोणालाच रोजगार नाही भेटलेला. आणि सगळे प्रतीक्षेमध्ये आहे की भेटेल, आणि ते आता आउटसोर्स मध्ये जागा काढतात ठेकेदार पद्धतीमध्ये, आणि पूरकच काढतात. ते एमएडीसीचे अधिकारी स्थानिक पातळीवर त्यांना जसा ग्राउंड रिपोर्ट गेला त्याच पद्धतीने ते, आणि त्याच्या मागे त्यांना काही टक्केवारी भेटते का हे पण सांगता येऊ शकत नाही.